आतुरतेने वाट बघत होते आणि तो क्षण आज अखेर आलेला आहे आणि सकाळी 6 वाजल्यापासून खरं तर याच ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती चाहत्यांची गर्दी असल्याचं आपल्याला बघायला मिळत होतं। खरं तर मी म्हणालो तसं सकाळी 11 वाजता ही सगळी टीम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे आणि मोदींकडनं या सगळ्यांचं कौतुक केलं जाणार आहे। रोहित शर्मा असेल, विराट कोहली असेल, बुमराह असेल, यासह इतर जे सगळी खेळाडूंची टीम आहे ती टीम असेल किंवा BCCIचे जे पदाधिकारी आहेत किंवा कुटुंबीय आहेत हे सगळे या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आता या ठिकाणावरनं ते ICT मोरे या हॉटेलकडे निघणार आहेत। खरं तर सकाळचा या ठिकाणी पंतप्रधानांची भेट झाल्यानंतर पुन्हा दुपारी 12 वाजता ही टीम जी आहे ती मुंबईला जाणार आहे आणि मुंबईमध्ये वानखेडे स्टेडियमवरती खूप मोठा जल्लोष सोहळा जो आहे तो पार पडणार आहे। कालच भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने ट्विट केलेला आहे आणि सगळ्या चाहत्यांना मरीन ड्राईव्हवर जमण्याचं आवाहन देखील रोहित शर्मा यांनी केल्याचं आपल्याला बघायला मिळत होतं। मरीन ड्राईव्ह पासून वानखेडे स्टेडियम पर्यंत विजय जल्लोष यात्रा काढली जाणार आहे आणि त्या यात्रेसाठी आपण जर बघितलं तर ओपन जिप्सी मधनं या सगळ्या खेळाडूंची मिरवणूक किंवा मिरवणूक म्हणा वानखेडे स्टेडियम पर्यंत काढली जाणार आणि त्यानंतर सायंकाळी भव्य दिव्य असा सोहळा वानखेडे स्टेडियमवरती पार पडणार आहे। पण त्यापूर्वी आपण बघू शकतो राजधानी नवी दिल्लीतील ही सगळी दृश्य। खरं तर पहाटेपासूनच या ठिकाणी चाहते जे आहेत ते मोठ्या प्रमाणावरती जमले होते। रोहित असेल, इंडिया असेल, भारत माता की जय असेल, विराट असेल अशा पद्धतीच्या घोषणा करत या ठिकाणी चाहत्यांकडनं दिल्या जाताना आपल्याला बघायला मिळतोय। खरं तर इंडियन टीम जेव्हा येणार आहे राजधानी नवी दिल्लीमध्ये हे जेव्हा माहीत झालं तेव्हापासून पोलिसांचा मोठा तगडा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। मोठे अधिकारी किंवा शेकडो पोलिसांचा बंदोबस्त या विमानतळ परिसराला आहे। खरं तर हे विमानतळाचं टर्मिनल 3 आहे, VIP गेट आहे आणि याच VIP गेटमधनं हे सगळे बाहेर निघतात। हे दृश्यांच्या माध्यमातून साम TV वरती आपण बघू शकतो इंडियन क्रिकेट टीमचे खेळाडू एक खेळाडू बसमध्ये चढत आहे आणि या ठिकाणी चाहत्यांकडनं प्रत्येक खेळाडूला चेअरअप केलं जात असल्याचं दृश्य आपल्याला बघायला मिळतंय। मोठा उत्साह खरं तर ज्या प्रकारे टीमनं अभूतपूर्व असं यश मिळवलं ते यश बघता मोठा उत्साह या ठिकाणी प्रत्येक चाहत्यांमध्ये असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। खेळाडू या ठिकाणी पोहोचत आहेत। या 2 बसेस आहेत, या 2 बसेसमधनं हे सगळे खेळाडू जे आहेत ते ICT मोरे जे हॉटेल आहे खरं तर इथून ते साधारणतः 10-11 किलोमीटरच्या आसपास हे हॉटेल आहे आणि त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर थोडा आराम केल्यानंतर 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सगळ्या खेळाडूंना बोलवलेलं आहे। खरं तर राहुल द्रविड असेल किंवा सगळी टीम असेल या सगळ्या टीमचा खरं तर हे सामूहिक यश आहे। क्रिकेट सारख्या खेळामध्ये T20 वर्ल्ड कपमध्ये भारतानं जे यश मिळवलेलं आहे त्या यशाचा साक्षीदार होण्याचा खरं तर प्रत्येक भारतीयाचा प्रत्येक क्रिकेट रसिकाची इच्छा असते आणि ती सगळी त्या सगळ्याचा सगळ्या यशाचा भागीदार होण्यासाठी मोठे चाहते पोहोचले। आपण बघू शकतोय चाहत्यांकडनं कशा घोषणा दिल्या जात आहेत। खरं तर चेअरअप करण्यासाठी ही सगळी टीम जी आहे ती या ठिकाणी आल्याचं आपल्याला बघायला मिळते। मोठा उत्साह राजधानी नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरती असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। चाहते पहाटेपासूनच या ठिकाणी पोहोचलेले आहेत, चेअरअप केलं जात आहे टीमला। एक खेळाडू बसमध्ये बसतोय, सोबतच आपण जर बघितलं तर कुटुंबीय त्यांचे देखील या ठिकाणी पोहोचले आहेत। खरं तर 4 दिवसांपासून बार्बाडोसमध्ये मोठ्या प्रमाणावरती वादळ आलेलं होतं आणि नक्कीच 4 दिवसांपासून भारतीय टीम त्या ठिकाणी नक्कीच प्रमोद आपण ज्या पद्धतीने खरं आपल्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा दृश्यांच्या माध्यमातून दाखवूयात। सध्या टीम इंडिया आता मायदेशी परतलेली आहे। दिल्ली विमानतळावरची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण सध्या साम टीव्हीवर पाहत आहोत। या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो की कशा पद्धतीने टीम इंडियाचं जंगी स्वागत करण्यासाठी हे सर्व क्रिकेट प्रेमी भारतीय आता दिल्ली विमानतळावर दाखल झालेले आहेत। हातामध्ये भारताचा झेंडा आहे आणि या सगळ्या टीम इंडियाच्या प्लेयर्सच्या नावाने जयघोष इथे सगळे क्रिकेट प्रेमी करत असल्याचं आपण पाहू शकतो। इकडे आपण पाहतोय एक व्हिडिओ सुद्धा ट्विट करण्यात आलेला आहे। यामध्ये प्रत्येक खेळाडू हा T20 वर्ल्ड कप आपल्या हाताने घेतोय आणि या T20 वर्ल्ड कप जिंकल्याचा आनंद प्रत्येक खेळाडूच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळतो आणि अखेर इतक्या दिवसात ही भारताचा संघ आता भारतात परतलेला आहे।
आपण पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडे. प्रमोद, आता दिल्ली विमानतळावर कशा पद्धतीने टीम इंडियाचं स्वागत केलं जात आहे? श्वेता, उत्साह खूप मोठा आहे. मी म्हणालो तसं जे यश भारतीय टीमने मिळवलेलं आहे त्या यशाचा साक्षीदार होण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती भारतीय चाहते जे आहेत ते आंतरराष्ट्रीय विमानतळावरती पोहोचल्याचं बघायला मिळालं. पहाटेपासूनच श्वेता, खरं तर या ठिकाणी खूप मोठी गर्दी जी आहे ती चाहत्यांची असल्याचं आपल्याला बघायला मिळते. सगळे खेळाडू जे आहेत एक एक करून या 2 बसेस ज्या लागलेल्या आहेत आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बाहेर त्या बसेसमध्ये बसून ICT मोरे हॉटेलकडे जात आहेत. खरं तर आज सायंकाळी मुंबईमध्ये खूप मोठा भव्य दिव्य असा सोहळा होणार आहे, कारण मरीन ड्राईव्ह पासून वानखेडे स्टेडियम पर्यंत या सगळ्या खेळाडूंची विजय मिरवणूक काढली जाणार आहे. ओपन कार मधून खरं तर ही मिरवणूक असणार आहे आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणावरती चाहत्यांनी जमावं अशा पद्धतीची आव्हान देखील खरं तर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा यानं ट्विटच्या माध्यमातून केलेलं होतं. पण तत्पूर्वी जर श्वेता आपण बघितलं तर ही सगळी टीम जी आहे ती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 11 वाजता भेट घेणार आहे आणि त्यासाठी खरं तर ही टीम राजधानी नवी दिल्लीमध्ये दाखल झाल्याचं आपल्याला बघायला मिळते. पुढच्या काही मिनिटांमध्ये इथून या दोन्ही बसेस ज्या आहेत त्या निघतील आणि साधारणतः 10-15 किलोमीटरच्या आसपास असणारे जे ICT मोरे हॉटेल आहे त्या हॉटेलवरती हे सगळे खेळाडू जातील. त्या ठिकाणी थोडा आराम केल्यानंतर सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट आहे. पंतप्रधानांनी या सगळ्या टीमला भेटण्यासाठी 2 तासाचा वेळ जो आहे तो श्वेता राखून ठेवलेला आहे. पंतप्रधान या सगळ्या टीम सोबत संवाद साधतील, त्या सगळ्या टीमचं अभिनंदन करतील आणि त्यानंतर ही सगळी टीम जी आहे ती पुन्हा एकदा मुंबईमध्ये रवाना होणार आहे. पण तत्पूर्वी जर आपण बघितलं तर पुढच्या काही क्षणांमधनं या ठिकाणावरनं या दोन्ही बसेस ज्या आहेत त्या निघतील. खेळाडू काही वेळापूर्वी बसमध्ये बसल्याचं आपण चित्र बघितलं. श्वेता, रोहित शर्मा असेल, विराट कोहली असेल, ही बुमराह असेल, ही सगळी टीम जी आहे ती बसमध्ये बसतानाची दृश्य काहीच वेळापूर्वी आपण साम टीव्हीच्या माध्यमातून दाखवलेली आहेत. आणखी काही खेळाडू या बसेसमध्ये बसणं बाकी आहे आणि ते बसले की लगेचच या बसेस ज्या आहेत त्या या राजधानी नवी दिल्लीमधील आंतरराष्ट्रीय विमानतळावरती श्वेता सध्या तरी त्यांचा उत्साह अगदी मोठा असल्याचं आपल्याला चित्र बघायला मिळतं. श्वेता, अगदी बरोबर. ज्या पद्धतीने आम्ही या सगळ्या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो, कडेकोट असा सुरक्षा बंदोबस्त यावेळी तैनात करण्यात आलेला आहे. टीम इंडियाला पाहण्यासाठी, त्यांचं स्वागत करण्यासाठी, कौतुक करण्यासाठी मोठ्या संख्येने क्रिकेट प्रेमी हे दिल्ली विमानतळावर दाखल झालेले आहेत. भारत माता की जय असा जयघोष सर्वत्र इथे खरं तर आम्हाला ऐकायला पाहायला मिळतोय.